नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती. काय पाहणार आहोत आज आपण? संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती. तर चला पाहूयात. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत संत तुकाराम महाराजांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ते वारकरी संप्रदायातील महान संत कवी होते. त्यांचे गाव होते देहू. तेथेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले आणि विठ्ठल भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तुकाराम महाराजांचा जन्म साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील बोल्लोबा आणि आई कनकाई हे दोघेही विठ्ठल भक्त होते. घरात देवभक्तीचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तुकाराम महाराजांच्या मनात देवाबद्दल प्रेम निर्माण झाले. ते नेहमी विठोबाचे नामस्मरण करत. तरुणपणी त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय सांभाळला, पण त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. दुष्काळ पडला, व्यापारात तोटा झाला, घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली. त्यातच त्यांच्या आई वडिलांचे आणि पहिल्या पत्नीचे निधन झाले. या सर्व दुःखामुळे ते खूप खचले, पण त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. एके दिवशी तुकाराम महाराज इंद्रायणी नदीच्या काठी बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला, या संसारात खरे सुख कुठे आहे? तेव्हा त्यांनी ठरवले की उरलेले आयुष्य देवभक्तीत घालवायचे. ते रोज नदीकाठी जाऊन भजन कीर्तन करू लागले. त्यांनी आपल्या भावना आणि अनुभव अभंगांच्या रूपात व्यक्त केले. त्यांच्या अभंगांमध्ये साधी भाषा, सरळ शब्द आणि खोल अर्थ असायचा. त्यामुळे सामान्य लोकांनाही ते सहज समजायचे. त्यांनी लोकांना सांगितले की देव मिळवण्यासाठी मोठे विधी किंवा खर्च करण्याची गरज नाही, फक्त मनापासून नामस्मरण करा. तुकाराम महाराजांची कीर्ती दूर दूर पसरू लागली, पण काही लोकांना त्यांचा हेवा वाटू लागला. एक पंडित म्हणाला, तुकारामांचे अभंग खरे नाहीत, ते शास्त्र विरुद्ध आहेत. त्याने तुकारामांना सांगितले की आपले सर्व अभंग नदीत फेकून द्या. जर ते खरे असतील तर ते देव त्यांना परत आणेल. तुकाराम महाराजांनी नम्रपणे आपले सर्व अभंग इंद्रायणी नदीत सोडले. त्यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली, देवा, जर माझी भक्ती खरी असेल तर माझे अभंग परत दे. काही दिवसांनी एक चमत्कार झाला. नदीच्या पाण्यावर ते सर्व अभंग तरंगत वर आले. ते ओलेही झाले नव्हते. लोकांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केले. सर्वांना खात्री पटली की तुकाराम महाराजांची भक्ती खरी आणि शुद्ध आहे. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला आले. शिवाजी महाराजांनी त्यांना धन दौलत देऊ केली, पण तुकाराम महाराज म्हणाले, मला या संसारातील काही नको, मला फक्त विठ्ठलाचे नाम हवे. त्यांच्या साधेपणाने आणि भक्तीने शिवाजी महाराज प्रभावित झाले. त्यांनी संतांचा आशीर्वाद घेतला आणि स्वराज्याच्या कार्यात पुढे गेले. तुकाराम महाराजांचे जीवन अत्यंत साधे आणि पवित्र होते. ते सतत भजन कीर्तन करत. एक दिवस असे म्हणतात की विठ्ठलाने त्यांना वैकुंठाला बोलावले. लोक सांगतात की ते कीर्तन करत असताना आकाशातून दिव्य रथ आला आणि त्यात बसून ते वैकुंठाला गेले. ही घटना ऐकून सर्व गावकरी भावुक झाले, पण त्यांना खात्री होती की तुकाराम महाराज आजही आपल्या अभंगातून जिवंत आहेत. तुकाराम महाराजांनी लोकांना काही महत्वाचे संदेश दिले. देव सर्वांच्या मनात आहे. दुसरा संदेश, जात पात श्रीमंती गरिबी यावर देव अवलंबून नाही. तिसरा संदेश, प्रामाणिकपणा आणि सदाचार हेच खरे धन आहे. चौथा संदेश, नामस्मरणाने मन शुद्ध होते. त्यांचे अभंग आजही वारकरी
पंढरपूरच्या वारीत गातात. पंढरपूर येथे लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि तुकाराम महाराजांचे अभंग गातात. संत तुकाराम महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी देवावरचा विश्वास सोडू नये. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि भक्ती यामुळे माणूस महान बनतो. आजही त्यांच्या ओव्या आणि अभंग लोकांच्या तोंडी आहेत. तुका म्हणे असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शब्दात इतकी ताकद आहे की ते थेट मनाला भिडतात. अशा या महान संतांची ही प्रेरणादायी आणि रंजक गोष्ट आपल्याला नेहमी चांगले काम करण्याची आणि देवावर विश्वास ठेवण्याची शिकवण देते. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराज यांच्याविषयीची माहिती संपलेली आहे. तुम्हाला आजची ही माहिती आवडली ना? माहिती जर आवडली असेल तर माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.